घरामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. तुम्ही का हसता? अनुभव घेतला म्हणून. पवार बाबा, एखाद्या दिवशी जर एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघाचे लाल डोळे 7 जन्माचं वैर असल्यासारखं. दोघाच्या मध्ये जर तिसरं थांबलं तर मधलं पेटल, एवढी रागीट दृष्टी असते रे बाबा. बरं का विठ्ठलराव जी? नामदेव हो, तारुण्यामध्ये लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतील पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात. अख्खं गाव ऐकतं. असं उतरत 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 जाणार सुख प्रपंचात आहे. याच्यात उलट आहे. हे परमार्थातलं सुख आहे. अरे सिनेमातलं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात नामदेव त्याचा कंटाळा येतो. कंटाळले सगळे. अशिक्षित आजी बरं का ओंकारराव, सुशिक्षित नातवावर रागावते. ए गोविंद्या, पागल झाला का? डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग. अरे दुसरं म्हणणार. कंटाळले का नाही लोक? 6 महिन्यात वर्षात काय डोक्यावर घेतलं होतं, पार पागल झाले होते सगळे. वरातीत तेच झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. आता सगळे वैतागले. 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळा येतो. आता माझे वारकरी बसले बरं का पवार बाबा, 750 वर्ष झाले राजा. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेतो आणि रूपा पाहता लोचनी 750 वर्षापासून. अरे तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. तुम्हा सुख होईल अपार, ज्या सुखाला मर्यादा नाही असं अमर्याद सुख तुम्हाला होईल. मग काय करा? दत्तदया सागर आठवावा. दया सागर शब्द आहे दत्ताच्या बाबतीमध्ये. दया सागर का? काही काही दयेचे ओढे आहे, काही दयेच्या नद्या आहे, आणि दत्त प्रभू दयेचा समुद्र आहे. हे 3 शब्द लक्षात घ्या. ओढा, नदी आणि सागर. ओढ्यात पाणी असतं डाके नाना, पण अर्ध्या तासापुरतं. अरे पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही. पलीकडे पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 म्हातारे शेतकरी बसले, ओढा वाहत होता. म्हणले का रे पलीकडे जायचं कसं? म्हणलं काय 2-4 महिने टिकते का रे? 15-20 मिनिटं पाणी टिकल, मग जाऊ. मग आतापर्यंत चिलीम झाली असती ना, अजून 20 मिनिट आहे होईल ना चिलीम. त्यांचं सांगतोय. मग एकानं चिलीम काढली. नाना हे नीट आहे का बरं का? चिलीम काढली, त्यातला खडा काढला. नामदेव काडी खोली चिलमीत, फुंकर घातली, चिलीम स्वच्छ पुसली, नंतर खडा पुसला, खडा चिलमीत टाकला, मग तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला, उलट्या अंगठ्यानं, आणि खाली त्याला कापड गुंडाळायचा असतो नाना, त्याला शापी म्हणतात. शापी ती भिजवायची असते. भिजून थोडी वलसर करून डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. आणि डबल का गुंडाळतात? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर निघालं हे, नाही तर खरा डबल फिल्टर चिलीमवाल्याचा आहे तो. डबल. अरे हा म्हणला शापी भिजून आण, शापी. ते गेलं ओढ्यात. सखाराम पाटील न भिजवता आलं. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू? ओढ्यात. थेंब नाही म्हणला. कोणता ओढा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्यात शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची दया 9 ते 11 समजा ओढ्यासारखी. जय विठ्ठल झाला की दया संपली. काहीची दया नदीसारखी असते. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे, शरदकाळू रेगेन सरिता ओटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे कमी होतं, उतरतं. तशी काहीची दया श्रावण महिन्यात वाढते. शपथ खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून.
बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? लेका तोंड दाखवा नाही. मग श्रावणातली दया पहा तुम्ही. गावोगावच्या कोंबड्या सुरक्षित आहे. दया कोंबडी फिरायला निघली ना सखाराम पाटील, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी, पुढं पाहते मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला. वंकारराव कोंबडी एकटी उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? काय श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो ना गणपती उठले म्हणजे. अरे ही दया नदीसारखी श्रावणात वर जाते, भाद्रपदात खाली येते. ती वड्यासारखी दया, ही नदीसारखी दया. पण सागराकडे कधी जा, दिवसा जा रात्री जा, उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा, दुष्काळात जा सुकाळात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं दत्त प्रभू पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून सागराची उपमा. काय महाराज उद्यापासून झालं दत्त दत्त दत्त, पण प्रपंचाचं काय? अरे कोण म्हणतंय तुम्हाला? असं कोणत्या संतानं सांगितलं? आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. अरे उलट सांगितलं बरं का. आनंदानं करा, सुखे करावा संसार. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज आहे, तरी संसाराचा तिरस्कार नाही. हरिपाठ पाठाय तुम्हाला, असोनी संसारी. फक्त कसा करावा एवढं मात्र शिकवलं. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. बघा मी काही देत नाही, तुम्ही खात नाही, पण वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हाताचं आहे. वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, ट्रान्सपोर्ट. चगळून चगळून ढकलायचं काम जिभेचं आहे. हाताने फक्त पोचवायचं काम केलं आणि चगळून ढकललं आत ते जिभेनं. जास्त संबंध तुपाचा जिभेशी आला, हातानं फक्त पोचवलं. तरी जेवण झाल्यावर जेवणार म्हणतं, सखाराम पाटील काय सनलाईट साबून द्यावं का, जीभ घासायची आहे म्हणतं. कधी गरम पाणी द्या पाटील, हात धुवायचे आहे का. हे न खाता चिकटले, जीभ लोणी खाऊन अलिप्त. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून संसार वाईट नाही, मग त्याच्यात गुंतणं वाईट आहे. संसार वाईट नाही ठराव, गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. गुंतणं म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो, नका जाऊ नक्का न जाऊ. मला वाटते जवळजवळ हे मराठी कळली आता पवार बाबा. नका जाऊ म्हटलेलं येते कीर्तनात, पण नक्का न जाऊ म्हटलं की थांबलंच. पुढे झाला तुम्ही. अरे त्या ढोकबाबाचं कीर्तन आहे, नका जाऊ. आता येतो नका जाऊ म्हणते, तर 11ला येतो म्हणतो, तर नका जाऊ म्हटलेलं येतं, पण नक्का न जाऊ. अरे किक मारली गाडीला, त्या सगळ्या गोष्टी तिकडच्या आहे पवार बाबा. गाडीला किक मारली ना आवाज झाला, गाडीवर हे बसलं, मंडई आली बाहेर आली, तिनं हँडल धरले. गाडीवर बसलेलंच. का हो तुम्ही काल दिसले नाही कीर्तनाला? निघलो होतो महाराज. गाडीला किकही मारली. मग काय पेट्रोल नव्हतं का? ऐकून घ्या तुम्ही, दम काढत जा महाराज. मी गाडीवर बसेल, मी बसेल. आवाज गेला, घरातनं आली मंडई, पुढून हँडल धरले महाराज. मी बसलेलाच होतो. काय झालं काय? नक्का न जाऊ म्हणली. उतरलो. ए डाके नाना काय म्हणतात, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्हाला एवढं बारीक कसं माहीत? तुमचं पाहू पाहू सांगतो आम्ही. ए नामदेव, प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. संसार वाईट नाही,
त्याच्यात गुंतणं वाईट आहे. म्हणून नाथाने संसार कसा करावा दृष्टांत पक्षाचा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणिया राहती, तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. म्हणजे संसार वाईट नाही, गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. एकदा गुंतला ना मग ममत्व, माझेपण, मग आसक्ती, तिथून जन्माला येते वासना, आणि वासनेमुळे पुन्हा यावं लागतं जन्माला. जन्म वासनेमुळे, वासना आसक्तीमुळे, आसक्ती माझेपणामुळे, आणि माझेपण गुंतण्यामुळे. पुत्र संसारा गुंतसी पामरा, मग पुनरपि जननम तेरे तू अघोरा पावसील. मग काय आता काय 5च मिनिट राहिले, आता एवढंच करा. नाना सखाराम पाटील, चाकरवाडीचे पाटील आमचे महाराज ना एका जनार्दनी चिंते दत्त पाया. मी नको म्हणलं नाना, तुम्हाला माहिती आहे. पण पाटील म्हणले महाराज आमचे पाहिजे. बस पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याने करून पाहिले प्रयत्न, पण नाही. मग देवा तया या नयानं एका जनार्दने चिंती दत्त पाया. दत्तरूप काया झाली त्याची. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल सर्व झाल्यावर बरोबर 11 वाजतील. तिथून पुढे उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील. नंतर उठायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.